फ्रेंड्स आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हॉर्टिकल्चरचं गेट दिसेल तुम्हाला, उद्यान विद्या महाविद्यालय. फ्रेंड्स हे आहे ॲग्रिकल्चर कॉलेज. आता आपण आतमध्ये जाऊ. तर फ्रेंड्स या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये भाऊसाहेबांची मूर्ती आहे. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. जसं मी तुम्हाला काल सांगितलं, आज जायचं आपल्याला अकोल्याला, तिच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन आहे. तर सांग, आज आम्ही चाललो अकोल्याला माझ्या कॉलेजमध्ये. कशासाठी? रजिस्ट्रेशन ऑफ 5th सेम. तर तिच्या कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन आहे, जसं की तिने सांगितलं. आता तर आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी जायचं आहे. तर डॉक्टर PDK अकोल्याचे जे ड्रीम कॉलेज असतात त्यांना त्यांचा रिव्ह्यू पण भेटून जाते आणि कॅम्पस पण पाहायला मिळते. तर ब्लॉग कम्प्लीट पाहा. तर फ्रेंड्स फायनली निघालो. पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी या कॉलनी. तर फ्रेंड्स आजची मॉर्निंग खूप फ्रेश आहे, चांगली हवा वगैरे सुटत आहे. जय रामदेव बाबा. तर फ्रेंड्स फायनली आलो नांदुरा रेल्वे स्टेशन. हे पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी. हा या ठिकाणी फ्लॅग मागे सिनेमॅटिक दाखवलं तुम्हाला याचा. हो इथे रेल्वे स्टेशन. तर आता तिकीट वगैरे काढून घेऊ. फ्रेंड्स तिकीट वगैरे काढलं, आता जातं स्टेशनवरती. तर फ्रेंड्स फायनली पोहोचलो अकोला. ते पाहू शकते ट्रेन थांबून आहे. आता जाते कॉलेजवरती. तर फ्रेंड्स फायनली आलो अकोल्यामध्ये. हे कॉलेज. फ्रेंड्स हे आहे कॅम्पस PKV अकोल्याचा. 1 नंबर गेटकडे उतरलो. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू पाहायला भेटेल तुम्हाला. आधी दाखवलं तुम्हाला ते स्टेडियम होतं ते, तिथून आतमध्ये जाते आम्ही आता. तर फ्रेंड्स या ठिकाणी शेतकरी सदन तुम्हाला दाखवतो. तुम्ही हे पहा, शेतकरी सदन. इथं काय होते पिंकू? शेतकरी राहू शकतात इथं. काही कॉलेजमध्ये काही कॅम्प वगैरे असलं तर इथं राहून ते अटेंड करू शकतात. तर फ्रेंड्स या ठिकाणी कॉलेजमध्ये काही कॅम्प वगैरे राहिलं किंवा काही इव्हेंट राहिला ना, तर शेतकरी जर इथं आले पाहण्यासाठी कॅम्प वगैरे, तर इथं राहता येते. त्यानंतर हे आहे स्टेडियम. मी तुम्हाला स्टार्टिंगला जो व्ह्यू दाखवला ते होतं स्टेडियम. ती फ्रंट साईड होती. हे साईडने दाखवायचं तुम्हाला. हे आहे स्टेडियम आणि हा आहे रोड. इथून जायचं आतमध्ये. कोणतं? कृषक भवन. फ्रेंड्स इथं समोर आल्यानंतर कृषक भवन दिसेल तुम्हाला. श्री काळे कॅटर्स म्हणून आहे. या ठिकाणी कॅटरिंग वगैरे आहे. फ्रेंड्स आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी हॉर्टिकल्चरचं गेट दिसेल तुम्हाला. उद्यान विद्या महाविद्यालय. आणि वनविद्या म्हणजे फॉरेस्ट्री. हॉर्टिकल्चर आणि फॉरेस्ट्रीचे डिपार्टमेंट आहे हे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही व्ह्यू किती एकदम बढिया आहे. तुम्हाला सर्वीकडे ग्रीनरीच दिसेल पाहायला. तर समोर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल फ्लोरिकल्चर डिपार्टमेंट. म्हणजे या ठिकाणी फ्लावरशी रिलेटेड आहे सर्व गोष्टी. पुष्पशास्त्र व प्रागणविद्या विभाग. तर फ्रेंड्स इथून आहे पाऊलवाट. इथून जावं लागते. इथून कुठं आता? आमच्या कॉलेजमध्ये शॉर्टकट आहे. एवढा फिरून गेला. नांगरेल वावरातून आणून पाहत होतं. तर फ्रेंड्स आता आलो आपण हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये. तुम्हाला तिकडचा पार्ट पाहायला, तुम्ही सिनेमॅटिक वगैरे आणि व्ह्यू पाहिले असेल तिकडचे. 1 नंबर बढिया कॉलेज आहे. ही दीपाली. या ठिकाणी पाहू शकता किती गार्डन वगैरे एकदम व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. गार्डनिंग वगैरे. एक्झामिनेशन हॉल. इथे एक्झाम होते ना. या ठिकाणी एक्झाम वगैरे होते. पाहू शकता तुम्ही. आपण हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटला आलेलो आहे सध्या. या ठिकाणी बिल्डिंग वगैरे यांची. सध्या आपण हॉर्टिकल्चर कॉलेजला आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं. तर हिची ॲडमिशन प्रोसेस झाल्यानंतर मी आणखी तुम्हाला कॉलेज वगैरे दाखवतो. कोणतं डिपार्टमेंट कुठं आहे काय आहे. तर ब्लॉग नक्की कंटिन्यू पाहा. या ठिकाणी उभं होतं. या ठिकाणी दिसलं मला फ्लोरिकल्चर डिपार्टमेंट. मग अशी गेलो होतो आपण तिथं. तेच आहे फ्लोरिकल्चर डिपार्टमेंट. आणि या ठिकाणी हे हॉर्टिकल्चर कॉलेजची बिल्डिंग वगैरे. इथे एक्झामिनेशन हॉल आहे. इथे एक्झाम वगैरे कंडक्ट केल्या जातात. तर फ्रेंड्स हा कॅम्पसमधलाच एरिया आहे. या ठिकाणी वडाचं झाड आहे, लिंबाचं झाड आहे. त्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर PDQ अकोला. तर ह्या सर्व प्लेसेस आहे या ठिकाणी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चरमध्ये. वाचून घेऊ शकता तुम्ही.
इथून फॉर्म वगैरेची प्रोसिजर आहे. तिकडे नर्सरी आहे. कुठं? त्या साईडला तिकडे नर्सरी आहे, ते पण तिथं पण जाऊ आपण थोड्या वेळात. आणि या ठिकाणी बेंचेस वगैरे लावून आहे बसण्यासाठी वगैरे. कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर यू सिरीज. तर या टाईपमध्ये कॉलेज आहे आणि तिकडे नर्सरी आहे. या ठिकाणी फेन्सिंग वगैरे बांधून आहे, कोणी आतमध्ये गुरढोर गेले नाही पाहिजे म्हणून. आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही किती मस्त ग्रास उगवलेली आहे. तर आता जाते ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. तर आता ॲग्रिकल्चर कॉलेजचं ब्लॉग कंप्लीट व्हा असाल. हे झालं हॉर्टिकल्चर कॉलेज. आता जायचं ॲग्री कॉलेजला. The neon signs light up the night. Electric hearts. फ्रेंड्स आता इथून जातं हॉर्टिकल्चर कॉलेजला, सॉरी ॲग्रिकल्चर कॉलेजला. हे आहे टनल. या टनलमधून जात आहे अतिथीगृह आणि कमिटी हॉल. फ्रेंड्स आता आलो आपण ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये. या ठिकाणी पार्किंग वगैरे आहे, पार्किंगची सुविधा. त्यानंतर कॉलेजमध्ये इथं आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता झाडं वगैरे लावून आहेत सर्व साईडला. मोठे मोठे नारळाचे झाडं आहे तिथं. तिथलं पण सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. तर फ्रेंड्स हे आहे ॲग्रिकल्चर कॉलेज. ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला PDQ मध्ये येते. पाहू शकता तुम्ही कॅम्पस वगैरे किती क्लीन आणि एकदम वेल कन्स्ट्रक्टेड आहे. खूप जुनी बिल्डिंग आहे फ्रेंड्स या ठिकाणी. या टाईपमध्ये कॅम्पस पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला इथे ॲडमिशन वगैरे घ्यायला यायचं असेल तर येऊ शकता. कॉलेज एकदम बेस्ट आहे. पाणी लावतात ते. या ठिकाणी काय ते पाणी नाही का? तर फ्रेंड्स या कॉलेजची स्थापना झालेली आहे 1955ला. तर खूप जुनं कॉलेज आहे हे. पाहू शकता तुम्ही, कन्स्ट्रक्शनवरूनच समजते की जुनं कॉलेज आहे म्हणून. या ठिकाणी पाणी वगैरे आहे. प्रोग्रामच्या वेळेस या ठिकाणी स्प्रिंकलर वगैरे लावले आहे ते. या टाईपमध्ये कॉलेजेस आहे. मोठे मोठे नारळाचे झाड आहे वरती आणि लॉन पण आहे. हां, तर या ठिकाणी दाखवतो तुम्हाला व्ह्यू पा किती खतरनाक आहे. पूर्ण साईडला अशी झाडं वगैरे लावून आहे. मग बॅक साईड पण पाहू शकता तुम्ही असे, म्हणजे दोन्ही साईडने झाडं लावून आहे आणि मधातून एक रस्ता बनवलेला जाण्यासाठी. खूप बढिया कॉलेज आहे. तुम्हाला समोरून व्ह्यू दाखवतो. समोरून एकदम जबरदस्त व्ह्यू आहे. तर चला पाहू. या टाईपमध्ये कॅम्पस ॲग्रिकल्चर कॉलेजचं. तर फ्रेंड्स आता इथून पाहू शकता तुम्ही व्ह्यू एकदम बढियावाला. तर हे आहे फ्रेंड्स ॲग्रिकल्चर कॉलेज. इथून कॅम्पस चालू होते. हे मेन गेट आहे, सध्या बंद आहे. आम्ही त्या साईडनं आलो तिकडनं. तर हे आहे कॅम्पस. या ठिकाणी दोन्ही साईडला झाडं वगैरे लावून आहे आणि मधातून असा वे केलेला आहे पाण्या वगैरेसाठी. फाउंटन वगैरे आहे या ठिकाणी. आणि हे आहे कॅम्पस. तर फ्रेंड्स तुम्ही सिनेमॅटिक सीन तर पाहिलेच असाल. तर कॉलेज कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. ऑब्वियस आहे, एकदम जबरदस्त कॉलेज आहे. तर इथे तुमची ॲडमिशन वगैरे झाली ॲग्रिकल्चर कॉलेजला किंवा हॉर्टिकल्चर कॉलेजला 100% ॲडमिशन घेऊन घ्या, कारण कॉलेज एकदम बेस्ट आहे. कॅम्पस वगैरे पाहू शकता. आता टीचर स्टाफ कसा आहे काय नाही, कसे शिकवतात ते तर स्टुडंटच सांगू शकतात तुम्हाला. जर स्टुडंट भेटले आपण तर त्यांचा रिव्ह्यू घेऊ आपण कॉलेजबद्दल, की आणखी कॉलेज कसं आहे, स्टाफ वगैरे कसं आहे. तर ब्लॉग कंप्लीट पाहा. तर फ्रेंड्स या ठिकाणी ओपन स्पेसमध्ये भाऊसाहेबांची मूर्ती आहे, म्हणजेच आपले माननीय श्री डॉक्टर पंजाबरावजी देशमुख साहेब यांची तुम्हाला मी स्टॅच्यू दाखवतो. यांचा स्टॅच्यू पाहू शकतो तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो मी. तर हा भाऊसाहेबांचा स्टॅच्यू. फ्रेंड्स ही भाऊसाहेबांची मूर्ती. जसं की मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल माहिती लिहून सर्व त्याची जीवन आलेख काय आहे काय नाही, तर ते ब्लॉगमध्ये घेतलेलंच आहे, पाहू शकता तुम्ही. तर हे आहेत आपले भाऊसाहेब.
फ्रेंड्स, हे आहे ॲग्रिकल्चर कॉलेज. आता आपण आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो मी आतमधला व्ह्यू. पाहू शकतो या ठिकाणी. तर इथे आल्यानंतर तुम्हाला एंट्रन्स गेट असं दिसन. म्हणजे या ठिकाणी मेरिट लिस्ट आहे, फर्स्ट क्लास स्टुडंटचे जे पास झाले त्यांचे. तर या टाईपमध्ये कॉलेज आहे. आता ऐकून आहेत, कॉंग्रॅच्युलेशन. तर यांची फर्स्ट रँक आली होती, हे पण पाहू शकता तुम्ही. तर या टाईपमध्ये ॲग्रिकल्चरचं कॉलेज. या ठिकाणी ट्रॉफी वगैरे आहे. आणि समोर आल्याबरोबर तुम्हाला भाऊसाहेबांची इथं स्मारक दिसेल, डॉक्टर पंजाबराव देशमुख. ह्या सर्व ट्रॉफीज वगैरे ठेवून या ठिकाणी.